विषय मध्ये असं आतापर्यंत आपण यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्या आरोपींकडे आणखी सखोल तपास होणे का आपण कोर्टासमोर त्यांची आम्ही कोठडी पण मागतोय, जेणेकरून त्या आरोपींच्या कोठडी दरम्यान जे आहेत त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल। आता नुकतंच आम्हाला वर्षभरामध्ये मी चार्ज घेतला आहे की विविध संघटनांनी काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे। त्याचप्रमाणे आम्ही सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मेफेनटर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील। यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता। त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील। एकूण हा आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहज शक्य होईल। धन्यवाद।